तालुक्यातील पिलीव येथील बसस्थानकापासून पूर्व दिशेला हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कोहिनूर इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे पाठीमागील शटर उचकटून 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 ते 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान दुकानात प्रवेश करून 26,000 रुपये किमतीची पॉलीकॅप केबल, 28,000 रुपये किमतीची वायडिंग वायर, 10,000 रुपये किमतीचे वायरचे 3 बंडल, 30,000 रुपये किमतीचे कॉपर वायरचे स्कॅब, 10,000 रुपये किमतीचा सीसीटीव्ही DVR बॉक्स, 8,000 रुपये किमतीचा कॉपर बूथ, 4,000 रुपये किमतीचा वायर बंडल, 3,200 रुपये किमतीचे 2 वायर बंडल, 1,800 रुपये किमतीची वायर असा एकूण 1,25,500 रुपये किमतीचा माल व सीसीटीव्ही DVR बॉक्स चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती चेतन कैलास काळे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर हे करत आहेत.